मध्य हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवरील पनवेलपाशी अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाणार। सोलापूरमध्ये हिंदू मोर्चा दरम्यान 2 दुकानांवर दगडफेक, दुकान आणि काही साहित्याचं नुकसान, तर एका व्यक्तीला दगड लागल्यानं किरकोळ जखमी। घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सोलापुरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चावेळी झालेल्या तोडफोड प्रकरणामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, एमआयएम शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांची मागणी। दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ऍक्टिंग करत सरकारला धारेवर धरलं। शिवडी न्हावाशेवा पूल जनतेसाठी लवकर खुला करा, नाहीतर आम्ही हा मार्ग खुला करू, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा। निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच होर्डिंग्स आणि पोस्टर दिसतील, अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला। 2024 मध्ये आपलं सरकार येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार, घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी टेंडर खातात, त्यांनी 6080 कोटींचा घोटाळा केलाय हे मी ठामपणे सांगतो, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा। 22 जानेवारीला आम्ही अयोध्येला जाणार नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदा तीरावरती महाआरतीचं आयोजन, संजय राऊत यांची माहिती। पूजा करण्यासाठी मित्रपक्षांची परवानगी घेतली आहे का, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा एकनाथ शिंदे हा माणूस नाही, फील्डवर काम करणारा माणूस आहे, शिंदेंचा ठाकरेंना टोला। शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। तर कोणत्या मोहापायी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही, शिंदेंचा खुलासा। 1.5 वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी प्रयोग केला त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल, 100व्या नाट्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे उडी मारून बसले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। तर पदाचा मोह नव्हता, पक्ष वाचवण्यासाठी भूमिका घेतली, शिंदेंचं विधान। पहिला अंक सत्ता संघर्षाचा, दुसरा अंक विकास कामातून सुरू, तर तिसरा अंक निकालानंतर विजयातून पाहायला मिळेल। नाट्य संमेलनात शरद पवारांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। इंद्रायणी नदीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर आता तिथं एसटीपीचा अत्याधुनिक प्लांट पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया। वयस्कर झाल्यावर कधी ना कधी थांबायचं असतं आणि नव्या पिढीला संधी द्यायची असते, मी कोणाचा अपमान करू इच्छित नाही, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। रोहित पवार अभी बच्चा है म्हणत अजित पवारांची रोहित पवारांवर टीका। तर बच्चा है पर मन का सच्चा है, रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढे रोहित पवार मोठे नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर त्यांना आपले प्रवक्ते उत्तर देतील, अजित पवारांची माहिती। शिवसेनाचा खासदार निवडून आला पाहिजे म्हणून मावळ लोकसभेमध्ये आपण जोर लावला, श्रीरंग बारणेंना निवडून आणलं, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। तर बारणे जिंकले पण अजित पवारांनी राग आपल्यावर काढला, शिवतारेंची प्रतिक्रिया। वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तसंच नाट्यगृहाचं भाडं यासाठी विशेष अनुदान देण्यात यावं, 100व्या नाट्य संमेलनात शरद पवारांची मागणी। पिंपरीतल्या नाट्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरद पवारांचा सत्कार, अजित पवार अनुपस्थित असल्यानं मुख्यमंत्र्यांनी पवारांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली। मंत्री अब्दुल सत्तारांनी जिल्हा निधीची विल्हेवाट लावली, खासदार हेमंत पाटलांचा आरोप। तर हिंगोलीच्या इतर लोकप्रतिनिधींना देखील सत्तारांचा असाच अनुभव आला, हेमंत पाटील यांची माहिती। लोकसभेसाठी आम्ही भाजपकडे काही जागा मागितल्या, महादेव जानकर यांची माहिती। भाजपनं जागा न दिल्यास आणि जर इंडिया आघाडीनं आम्हाला जागा देण्याची तयारी दर्शवली तर इंडिया आघाडीमध्ये जाणार, जानकरांची प्रतिक्रिया। राज्यभरामध्ये आमदार टी राजासिंग आणि आमदार नितेश राणेंच्या एकूण 9 सभांचं नियोजन सुरू, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पक्ष सोडणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा पश्चाताप, राऊतांनी खंत व्यक्त केली।
राज्यामध्ये पुढच्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर त्या भूकंपात महाजनच गाडले जातील, खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राज्यातील जवळपास 23 मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम, खासदार संजय राऊतांचा दावा. तर सेनेने जिंकलेल्या 18 जागा कामच्याच कायम राहतील, राऊतांना विश्वास. पुढच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर झाल्या नाही तर भाजप ग्रामपंचायतीमध्ये एक सुद्धा जागा जिंकू शकणार नाही. तुम्ही सांगाल ती निवडणूक ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवा. ईव्हीएमची दादागिरी मोडून काढू, संजय राऊतांची भाजपवर टीका. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवांनी गावागावात मिरवणुका काढा, भुजबळांचं ओबीसींना आवाहन. जरांगेंनी बालिशपणाच्या मागण्या करणं थांबावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी. तर ओबीसीतून आरक्षण घेणं चुकीचं, भुजबळांचं वक्तव्य. मंत्रालयामध्ये 54% मराठा समाज आहे. ज्या घाईनं मराठा समाजासाठी करता तेवढ्याच घाईनं ओबीसींचं 27% आरक्षण भरा, छगन भुजबळांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा इशारा. ओबीसी आयोग की मराठा आयोग यात शंका, भुजबळांची टीका. मराठा बांधवही ओबीसींविरोधात कोर्टात लढू शकतात, मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. तर शासकीय नोंदी सापडल्यानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार, जरांगेंचं विधान. 10 लाख गाड्या आणि 3 कोटी गरीब समाज मुंबईला येणार आहे. फुलं उधळायला 200 जेसीबी आणि हेलिकॉप्टर मागवणार आहोत. अशी गरिबी आम्हालाही हवी, प्रकाश शेंडेंचा जरांगेंना टोला. आमदार सुनील कांबळेंनी आपल्यासमोर कोणाला मारलं असतं तर शांत बसलो असतो का, अजित पवारांचा सवाल. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा 45 जागांवर विजय होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. तर जागा वाटपाबाबत अजून चर्चा झाली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती. एकनाथ खडसेंचं महाजनांना आव्हान, महाजनांनी लोकसभा निवडणुकीपासून पळ न काढता आपल्या विरुद्ध रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. महाजनांनी दिलेल्या आव्हानाला खडसेंचं प्रतिआव्हान. भाजप आमदार नितेश राणेंकडून सोलापूरच्या पद्मनगरमधील जागेची पाहणी. या जागेवर मुस्लिम कुटुंबियांनी कब्जा केल्याचा नागरिकांचा दावा. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते हटवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर धार्मिक ऐतिहासिक जागांवरील अतिक्रमण काढणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीराजेंकडून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. तर स्वराज्य लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य प्रवाहात असेल, संभाजीराजेंचं वक्तव्य. स्वराज्य संघटनेचा प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकांवरती लक्ष राहील, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजेंची प्रतिक्रिया. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये पहिलं अधिवेशन. तर उद्धव ठाकरे सभा घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतील, खासदार विनायक राऊत यांची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वार्थी आणि संधी साधू, खासदार विनायक राऊतांची फडणवीसांवर टीका. तर फडणवीसांना सत्तेची लालसा, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, राऊतांचा टोला. 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्याची घटना लोकांच्या मनात कायम राहील, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. तर आगामी निवडणुकीमध्ये केंद्र सरकार राम मंदिराचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करेल, ओवैसींची टीका. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवाराहून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध सुरू. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय मतदारसंघात होणार नाही, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यात बाचाबाची. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून एकमेकांना शिवीगाळ. उद्धव ठाकरेंना अयोध्येच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही, मात्र बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांनी अयोध्येला जावं आणि श्रीरामांचं दर्शन घ्यावं, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. भांडूपमध्ये बीएमसी 1903 घरांची प्रकल्प बाधितांच्या इमारती उभ्या करणार. या प्रकल्पामध्ये 1000 कोटींचा घोटाळा, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. आमदार सुनील कांबळेंचं कृत्य गंभीर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर कांबळेंची पोलीस चौकशी करणार आणि पक्षही चौकशी करणार, बावनकुळेंची माहिती. गेल्या 12 वर्षापासून भंडारा ते पवनी या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका. अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करता करता डोक्यावरचे केस उडून जातात, भंडाऱ्याच्या रस्त्यावरून नितीन गडकरी वैतागले.
बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसचीही मागणी, परंतु यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी सरकारच्या हातात. आपल्याला विश्वास आहे सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल. सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. शिवसेना पक्षातर्फे राम मंदिराला 11 कोटींची देणगी. महाराष्ट्रातील रामभक्त आणि शिवसेना कार्यकर्त्यांचं विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भूमिपूजन झालेला दारूचा कारखाना रद्द करण्याचा शासकीय आदेश काढण्याची मागणी. अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ऑनलाईन उपस्थिती. यावेळी वर्ष 2024-25 मध्ये जिल्ह्यासाठी 729 कोटी 42 लाख रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. शरद मोहोळची हत्या पूर्ववैमनस्यातून. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर मोहोळसोबत अनेक दिवसांपासून सोबत. पुणे पोलिसांची माहिती. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही समोर. खेड शिवापूर टोलनाक्यावर आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात 2 नामांकित वकिलांचा सहभाग. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण असं आरोपी वकिलांचं नाव. आरोपी वकिलांना पुणे पोलिसांकडून अटक. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत कोठडी. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी 4थ्या दिवशीही फेसाळलेली. इंद्रायणी दिवसेंदिवस दूषित होण्याचं प्रमाण वाढतंय. सोलापूरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. वक्फ बोर्ड कायदा रद्द करा मोर्चेकऱ्यांची मागणी. यावेळी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, आमदार टी राजासिंग आणि आमदार नितेश राणे उपस्थित. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल. प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. नाशिकच्या मालेगावमध्ये बाह्य मतदारसंघामध्ये कामकाज करणाऱ्या 14 बीएलओंवरती गुन्हा दाखल. निवडणूक कामामध्ये कसूर केल्याचा बीएलओंवर आरोप. नागपुरातील उप्पलवाडी परिसरामध्ये आईस फॅक्टरीमध्ये सिलेंडरचा स्फोट. एका कामगाराचा मृत्यू तर 2 कामगार जखमी. स्फोटामध्ये 2 वाहनांचंही नुकसान. नागपूरमध्ये एलजीबीटीक्यू सदस्यातर्फे प्राईड मार्चचं आयोजन. सारथी स्ट्रीटच्या वतीनं हे आयोजन करण्यात आले. नागपूरच्या संविधान चौकात एलजीबीटीक्यू सदस्य एकत्र येत हा मार्च काढण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावामध्ये रावण नाचवण्या स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातल्या अनेक संघांचा यामध्ये सहभाग. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. महाराष्ट्र गुजरात सीमेवरती उंबरगाव तालुक्यातील जीआयडीसी मधील कंपनीला आग. तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती. आगीमध्ये 3 पुरुष आणि 2 महिला किरकोळ जखमी. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील एका तेल कंपनीला भीषण आग. ऑइल कंपनीला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं वातावरण. मुंबईमध्ये 90 कोटी रुपयांचा कोकेन ड्रग्ज जप्त. 2 नायजेरियन नागरिकांना अटक. साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवनप्रवास शिल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येणार. विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संकल्पनेतून या कलाकृती उभारल्या गेलेल्या आहेत. पावनगडावर अतिक्रमणाची कारवाई. राज्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी या प्रकरणी राजकारण करू नका. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं आवाहन. काँग्रेस प्रदेशचे सचिव नरेंद्र जिचकार पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित. पक्षाच्या बैठकीत आमदार विकास ठाकरे आणि समर्थकांना धक्काबुक्की केल्यामुळे शिस्तपालन समितीची कारवाई. बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी संघटनेची शेतकरी आत्मक्लेश यात्रा. शेगाव, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी प्रश्नावरती आत्मक्लेश यात्रा काढली. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी ब्राह्मण समाज आक्रमक. संभाजीनगरमध्ये 14 जानेवारीला मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामध्ये रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी राष्ट्रवादीचा रास्ता रोको. तर काम आणखी रखडल्यावर रस्ता खोदून काढू आंदोलकांचा इशारा. ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब थोरात यांची आज 100वी जयंती. जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. जयंतीनिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संगमनेरमध्ये येणार. सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाल्यानं वाहतूक कोंडी. 800हून अधिक गाडी कांद्याची आवक. त्यामुळे बाजार समिती नियोजन कोलमडल्यामुळे शेतकरी संतप्त.
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात 2 तरुणांचं 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांचं संवर्धन आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, उपोषणकर्त्या तरुणांची मागणी. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील भाजी व्यापारच्या ग्रामस्थांचं उपोषण. गौण खनिजासाठी होणाऱ्या ब्लास्टिंग आणि डांबर प्लांटमुळे होणारं प्रदूषण थांबवा, नागरिकांची मागणी. आपचे खासदार संजय सिंग यांना कोर्टाचा दिलासा. राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची मुभा. जितेंद्र आव्हाडांवर मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भाजप आमदार राम कदम यांची माहिती. 8 जानेवारीला मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियानासाठी राजापूरमध्ये यावेळी बारसू रिफायनरी विरोधक शेतकरी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. नांदेडमध्ये मिस्त्रीकाम करणाऱ्या तरुणाची हत्या. रेल्वे स्टेशन समोरचा फटका मैदान परिसरामध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.